बाकी बोलण्यासारखे मुद्दे खूप आहेत. हात झेंडा का घेतला, हेच नाव का घेतलं, पहिलं होतं की बाबा हा पहिला पक्ष स्थापन करणारच की नाही. नाही नाही, हा परत जाईल. हा पक्ष स्थापन करणं काय थट्टा आहे का? सोपी गोष्ट आहे का? त्याला पैसे लागतात, माणसं लागतात, सकाळी लवकर उठावं लागतं. म्हणून मी नवीन एक घड्याळ घेतलंय, अलार्म क्लॉक. सकाळी 6 वाजता गजर वाजतो, पवार असा सकाळी गजर वाजतो त्याचा. 6 वाजता उठतो, रात्री शुद्धीत बोलतो. सगळी सुरुवात केली. बाकीच्यांना चिंता, बरं मी काही बोलतच नाही. कोणी येतंय गालगुच्छ घेतंय, कोणी येतंय चापटी मारतंय, कोणी येतंय कुरवाळतंय, काय चाललंय माझं मलाच कळत नव्हतं. बरं मी कोणाबद्दल काही बोललो का, काय केलं? मी आपला महाराष्ट्रात फिरतोय. पण हे सगळं करताना एक विचार करत होतो की नक्की कशासाठी पक्ष स्थापन करतोय तो का? मी काय असं वेगळं देणार आहे, मी असं काय वेगळं करणार आहे? आज एवढ्या अपेक्षेने सगळेजण तुम्ही आलात, त्याच्यावरती पण असतंच. ही काय बघायची गर्दी, उत्सुकतेपोटी लोक येतात, पहिल्या गर्दीला सगळ्यांनाच जमतात, नंतर बघू तर हे टिकवतात का? एक गोष्ट सांगतो, ते नंतर बघू का ते वगैरे वगैरे माझ्याकडे नाही. हे असं बोलत फक्त तुम्ही राहणार आहात आणि मी महाराष्ट्र पादाक्रांत करून तुम्हाला सगळ्यांना दाखवीन. काही येणा वाटलो? अशा प्रकारचं पाऊल उचलताना काय मी 10 वेळा 100 वेळा विचार केला नसेल, 1000 वेळा विचार केला नसेल की मी कोणतं पाऊल उचलतोय? झेंड्यामधले रंग. आता हिंदुत्वाचं काय होणार? काय धर्मांतर केलं काय? कशासाठी चिंता पडलीये? मगाशी शिशिर शिंदेने सांगितलं, निळा म्हणजे काय, भगवा म्हणजे काय, हिरवा म्हणजे काय. त्याचा खरा अर्थ तो असेल, पण आपल्या देशामध्ये